श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 23. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणामधील रुद्र संहितेतील तृतीय खंडातील अध्याय 31 ते अध्याय 35 यामधील सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 36 ते अध्याय 40 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात. श्री शिवमहापुराण भाग 23. ही शिवमहापुराणाची दिव्य कथा ब्रह्माजी सांगत आहेत आणि आता ते पुढे म्हणू लागले. हे नारद, शैलराज हिमालय आणि देवी मैना यांची परवानगी घेऊन सप्तऋषी भगवान शिवांचे निवासस्थान कैलास पर्वतावर आले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही हात जोडून भगवान शिवांना प्रणाम केला, त्यांची स्तुती केली आणि मग त्यानंतर ते भक्तिभावाने म्हणू लागले. हे महादेव, हे प्रभू, आम्ही गिरिराज हिमालय आणि मैना यांना नीट समजावून सांगितले आणि अंती त्यांनी या विवाहाला संमती दिली आहे. त्यांनी पार्वतीला आपल्याला देण्याचे वचन दिले आहे. तेव्हा आता आपण आपल्या गण आणि देवतांसह जाऊन माता पार्वतींचे पाणीग्रहण करा आणि वैदिक परंपरेनुसार त्यांना आपली पत्नी बनवा. सप्तऋषींचे हे शब्द ऐकून त्रिलोकीनाथ भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे ऋषीमुनींनो, मला विवाहाच्या रीतींबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा तुम्ही जर पूर्वी कोणता विवाह सोहळा पाहिला असेल किंवा त्याबद्दल तुम्हाला माहीत असेल तर कृपया मला सांगा. भगवान शिवांचे हे वचन ऐकून सप्तऋषी म्हणाले, भगवान, सर्वप्रथम श्रीहरी विष्णू आणि सृष्टीकर्ता ब्रह्माजींना त्यांच्या पुत्रांसह आणि गणांसह इथे बोलवा. सर्व ऋषी, यक्ष, किन्नर, गंधर्व, सिद्धगण आणि देवराज इंद्र यांच्यासह सर्व अप्सरा यांना सुद्धा आपल्या विवाहासाठी आमंत्रित करा. ते सर्व मिळून हा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पाडतील. असे सप्तऋषींनी बोलून भगवान शिवांची आज्ञा घेतली आणि मग भक्तिभावाने त्यांची स्तुती करत ते आपल्या निवासस्थानी परतले. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, हे परमपिता, आता मला सांगा की सप्तऋषी तिथून निघून गेल्यानंतर हिमालयाने पुढे काय केले. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, नारद, जेव्हा सप्तऋषी हिमालयाकडून परवानगी घेऊन कैलास पर्वतावर गेले तेव्हा हिमालयाने आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या बंधूंना आमंत्रित केले. जेव्हा सर्वजण तेथे जमले तेव्हा ऋषीमुनींच्या आज्ञेनुसार हिमालयाने आपले राजपुरोहित श्री गज यांना विवाह पत्रिका लिहिण्याला कळवले. निरनिराळ्या साहित्यांनी त्यांची पूजा करून त्यांनी ती पत्रिका भगवान शिवांना पाठवली. गिरिराज हिमालयाचे अनेक आप्त इष्ट ती लग्नपत्रिका घेऊन कैलास पर्वतावर गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्रिलोकीनाथ भगवान शिवांच्या मस्तकी तिलक लावला आणि त्यानंतर त्यांना ती लग्नपत्रिका दिली. शिवजींनी त्यांचा खूप सन्मान केला आणि मग त्यानंतर सर्वजण परतले. या शुभ मुहूर्तावर शैलराज हिमालयाने देशातील विविध ठिकाणी राहणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना आमंत्रित केले. सर्वांना आमंत्रण पाठवल्यानंतर हिमालयाने त्यांना अनेक प्रकारची रत्ने, वस्त्र आणि मौल्यवान आभूषणे तसेच वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या. गिरिराज हिमालयाने शुभ कार्याला शुभ मुहूर्तावर सुरुवात केली. घरातील स्त्रिया शुभ गीत म्हणू लागल्या. सर्वत्र उत्सव सुरू झाला. देवी पार्वतीचा विधी पार पाडल्यानंतर तेथे उपस्थित महिलांनी तिला खूप सजवले. विविध प्रकारची सुंदर वस्त्रे आणि अलंकारांनी सजलेली देवी पार्वती व्यक्तिशः जगदंबा भासत होती. पुढे नैतिक संस्कार होऊ लागले. गिरिराज हिमालयाने आमंत्रित केलेले सर्व मित्र आणि इष्ट नातेवाईक त्याच्या निवासस्थानी येऊ लागले. गिरिराज सुमेरूने आपल्यासोबत विविध प्रकारची रत्ने भेट म्हणून आणली. मंदराचल, अस्ताचल, मलयाचल, उदयाचल, निषाद, दुर्दूर, करवीर, गंधमादन, महेंद्र, परयात्रा, नील, त्रिकूट, चित्रकूट, कोंज, पुरुषोत्तम, सनील, व्यंकट, श्रीशैल, गोकामुख, नारद, विंध्य, कालांजरा, कैलास पर्वत आणि इतरही सर्व पर्वत या शुभ सोहळ्याला आपल्या सर्व कुटुंबियांसह उपस्थित होते. प्रत्येकजण या विवाहाबद्दल खूप उत्सुक होता आणि देवी पार्वती आणि भगवान शिव यांना अनेक भेटवस्तू आणल्या होत्या. या शुभप्रसंगी शौना, भद्रा, नर्मदा, गोदावरी, यमुना, ब्रह्मपुत्रा, सिंधू, चंद्रभागा, भागीरथी, गंगा सारख्या नद्याही स्त्री पुरुषांचे रूप धारण करून उपस्थित होत्या. शैलराज हिमालयाने त्यांचा खूप सन्मान केला.
आणि सुंदर उत्कृष्ट ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली. अशा रीतीने शैलराजाचे संपूर्ण नगर अगदी भरून गेले. वरातीच्या स्वागतासाठी शैलराज हिमालयाने आपले नगर विविध प्रकारे सजवण्याला सुरुवात केली. सर्वत्र स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. प्रत्येक घराच्या दारामध्ये केळीचे मांगलिक झाड लावले गेले. आंब्याच्या पानांना रेशमी धाग्याने गुंफून सुंदर तोरण बनवण्यात आले. प्रत्येक ठिकाण विविध प्रकारच्या सुगंधी फुलांनी सजलेले होते. घर सुंदर तोरणांनी सजवलेले होते. आजूबाजूला वातावरण अतिशय सुगंधित होते. तेथील दृश्य दिव्य आणि अलौकिक होते. विश्वकर्माला गिरिराज हिमालयाने आदरपूर्वक बोलावले आणि त्यांना हा दिव्य मंडप तयार करण्यासाठी सांगितले. तो मंडप 10,000 योजन लांब आणि रुंद होता. तो दिव्य मंडप 40,000 कोस परिसरामध्ये पसरलेला होता. देवतांचे शिल्पकार म्हणवल्या जाणाऱ्या विश्वकर्मांनी हा अप्रतिम मंडप तयार करून आपले कौशल्य दाखवले होते. हा मंडप अतिशय अप्रतिम दिसत होता. त्या मंडपामध्ये अनेक प्रकारच्या फुले आणि स्त्री पुरुषांच्या मूर्ती बनवल्या होत्या, ज्या इतक्या सुंदर होत्या की कोणती अधिक सुंदर आणि मनमोहक आहे हे ठरवणे कठीण होते. तिथे जमिनीमध्ये पाणी दिसत होते. ही कलाकृती पाहून तेथे पाणी आहे की जमीन हे कोणत्याही मानवाला कळू शकले नाही. विविध प्राण्यांच्या कलाकृती अगदी जिवंत वाटत होत्या. काही ठिकाणी जंगलामध्ये सिंह गर्जना करू लागल्यासारखे दिसत होते. नृत्याच्या मुद्रेमध्ये केलेले स्त्री पुरुषांचे ते पुतळे बघून जणू खरंच स्त्री पुरुष नाचत आहेत असा भास होत होता. प्रवेशद्वारावरती उभे असलेले द्वारपाल हातामध्ये धनुष्य बाण घेऊन जणू बाणांचा वर्षाव करणारे असल्यासारखे भासत होते. अशा प्रकारे सर्व कृत्रिम वस्तू अतिशय सुंदर, जिवंत आणि नयनरम्य दिसत होत्या. दरवाजाच्या मध्यभागी देवी महालक्ष्मीची सुंदर मूर्ती स्थापन करण्यात आली. मंडपामध्ये ठिकठिकाणी हत्तींच्या कलाकृतीही साकारण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी घोडेस्वारांसह उभे होते, तर काही ठिकाणी पांढरे घोडे सुंदर दिव्य रथ ओढत होते. मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नंदीश्वरांची मूर्ती, शिवांचा पर्वत स्फटिकाच्या रत्नाप्रमाणे चमकत होते. त्यावर दिव्य पुष्पक विमानाची रचना केली होती. सर्व देवतांच्या मूर्तीही विश्वकर्मांनी तयार केल्या होत्या. त्या वास्तविक देवतांशी तंतोतंत मिळत होत्या. अशा प्रकारे विश्वकर्मांनी निर्माण केलेल्या सर्व कलाकृती दैवी आणि मनमोहक होत्या, ज्यांना पाहून ते खरे आहेत की खोटे हे कळणे अवघडच नाही तर अशक्य होते. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी तयार केलेला हा दिव्य मंडप आश्चर्याने भरलेला होता आणि सर्वांना भुरळ घालणारा होता. त्यानंतर शैलराज हिमालयाच्या आदेशानुसार विश्वकर्मांनी देवतांना राहण्यासाठी एक कृत्रिम जग तयार केले, जे अद्भुत होते. यासोबत त्यांना बसण्यासाठी दैवी सिंहासने तयार करण्यात आली. ब्रह्माजींच्या वास्तव्यासाठी विश्वकर्मांनी तेजस्वीपणे चमकणारे सत्यलोक निर्माण केले. त्यानंतर श्रीहरींसाठी वैकुंठ निर्माण केले. देवराज इंद्रांसाठी सर्व ऐश्वर्याने संपन्न दिव्य स्वर्ग निर्माण झाला. त्याबरोबर इतर देवतांसाठी सुंदर आणि अप्रतिम इमारती निर्माण केल्या गेल्या. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी हा अद्भुत सर्व ऐश्वर्याने संपन्न दिव्य स्वर्ग निर्माण केला. सर्व देवतांना राहण्यासाठी दैवी जगासारखेच कृत्रिम जग निर्माण केल्यानंतर विश्वकर्मांनी भक्तवत्सल भगवान शिवांसाठी एक सुंदर, मनमोहक आणि अद्भुत वास्तू तयार केली. हे वास्तू कैलासातील शिवांच्या निवासस्थानासारखेच होती. येथे शिवचिन्ह दिसत होते. ही वास्तू अत्यंत तेजस्वी, दिव्य प्रकाशाने उजळलेली, उत्कृष्ट आणि अप्रतिम होती. या वास्तूचे सर्वांनीच खूप कौतुक केले. स्वतः भगवान शिव देखील त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विश्वकर्माच्या या निर्मितीची खूप प्रशंसा केली. विश्वकर्माची ही निर्मिती अप्रतिम होती. अशा रीतीने जेव्हा सुंदर आणि दिव्य मंडप तयार झाला आणि सर्व देवतांच्या वास्तव्यासाठी योग्य असे जग निर्माण केले गेले, तेव्हा शैलराज हिमालयाने विश्वकर्मांचे खूप आभार मानले. त्यानंतर हिमालयाने भगवान शिवांच्या शुभागमनाची आनंदाने वाट पाहिली. हे नारद, अशा प्रकारे मी तुला तेथील सर्व कथा सांगितली. आता तुला अजून काय ऐकायचे आहे? तेव्हा नारदजी म्हणाले, हे भगवान, हे परमपिता, आपण आपल्या मुखातून अमृतासारखे दिव्य आणि अलौकिक कथा सांगितली. आता मला सर्व पापांचा नाश करणारे भगवान चंद्रमौली शिवांच्या वैवाहिक जीवनाचे सार ऐकायचे आहे. प्रभू,
मला सांगा की शैलराज हिमालयाने पाठवलेली विवाह पत्रिका मिळाल्यानंतर महादेवांनी पुढे काय केले? कृपया ही अमृतमय कथा मला सांगा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, लग्नपत्रिका मिळाल्यानंतर भगवान शिवांना मनातून खूप आनंद झाला. ती पत्रिका घेऊन आलेल्या शैलराजाचे बंधू आणि त्यांचे नातेवाईक यांचा त्यांनी यथोचित सन्मान केला. त्यानंतर मग त्यांनी त्या पत्रिकेचा आनंदाने स्वीकार केला आणि आदरपूर्वक त्यांना निरोप दिला. तेव्हा भगवान शिव आनंदित होऊन त्या सप्तऋषींना म्हणाले, हे ऋषीवर्यांनो, तुम्ही माझ्यासाठी हे शुभ कार्य केले आणि विवाहासाठी हिमालयांचा होकार मिळवला. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्याकडून या विवाहाचे हार्दिक आमंत्रण आहे. भगवान शिवांचे हे वचन ऐकून ते सर्व आनंदित झाले आणि मग त्यांनी आदरपूर्वक नमस्कार करून ते आपापल्या निवासस्थानी गेले. जेव्हा ऋषीवर्यांनी कैलास पर्वत सोडला तेव्हा भगवान शिवाने तुझे स्मरण केले. तू तुझ्या भाग्याचा हेवा करत लगेच त्यांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचलास. त्या ठिकाणी पोहोचताच तू त्यांच्या चरणी मस्तक टेकवले आणि हात जोडून उभा राहिलास. भगवान शिव म्हणाले, हे नारद, तुझ्या उपदेशाने प्रभावित होऊन देवी पार्वतीने कठोर तप केले आणि त्यावर प्रसन्न होऊन मी तिला माझी पत्नी बनवण्याचे वरदान दिले. पार्वतीच्या भक्तीने मला वश केले आहे. आता मी तिच्याशी विवाह करेन. शैलराज हिमालयाला तृप्त करून सप्तऋषींनी या विवाहाला संमती मिळवून दिली आणि विवाहाची लग्नपत्रिकाही हिमालयामधून मला प्राप्त झाली आहे. आजपासून 7व्या दिवशी माझ्या विवाहाचा दिवस पक्का झालेला आहे. या निमित्ताने मोठा उत्सव होणार आहे. म्हणून तू माझ्या वतीने श्रीहरी, ब्रह्मा, सर्व देव, ऋषी आणि सिद्ध यांना निमंत्रण पाठव आणि त्यांना सांग की सर्वांनी माझ्या विवाहाला सहकुटुंब दिव्य वस्त्र परिधान करून उपस्थित राहायचं आहे. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, भगवान शिवांची आज्ञा मिळाल्यावर तू सर्वत्र गेलास आणि सर्वांना आदरपूर्वक या विवाहासाठी आमंत्रित केले. त्यानंतर ते भगवान शिव यांच्याकडे आले आणि त्यांना सर्व माहिती दिली. मग पुढे भगवान शिवही सर्वांच्या आगमनाची वाट पाहू लागले. सर्व शिवभक्त चारही दिशाला आनंदित होऊन नाचू गाऊ लागले. सर्वत्र उत्सव सुरू झाले. आमंत्रण मिळाल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू देखील श्रीलक्ष्मी आणि त्यांच्या सर्व गणांसह कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी भगवान शंकरांना भक्तिभावाने नमन केले आणि प्रभूची परवानगी घेऊन आपले स्थान ग्रहण केले. त्यानंतर माझी पत्नीही माझ्या मुलांसह भगवान शिवांच्या विवाहासाठी तेथे पोहोचली. भगवान शिवांना नमस्कार करून मीही तेथे आसन ग्रहण केले. तसेच सर्व देव, देवराज इंद्र इत्यादी सर्वजण आपापल्या गणांसह सहकुटुंब आणि एक सुंदर वस्त्र आणि मौल्यवान अलंकार परिधान करून तेथे पोहोचले. त्रिलोकीनाथ भगवान शिव यांनी सर्व पाहुण्यांचा स्वतः पुढे होऊन सत्कार केला. त्यावेळी कैलास पर्वतावर एक अतिशय अनोखा आणि महान उत्सव सुरू झाला. सर्व देव प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करत होते. जणू ते स्वतःचेच कार्य आहे असे ते समजत होते. 7ही मातृका आनंदाने भगवान शिवांना दागिन्यांनी सजवू लागल्या. सर्व विधी करून आणि भगवान शिवांच्या आज्ञेचे पालन करून श्री विष्णू सारख्या सर्व देवतांनी या वरयात्रेची म्हणजे विवाहाच्या वरातीची तयारी सुरू केली. सप्तमातांनी शिवांना सजवले. त्यांच्या मस्तकी 3रा डोळा मुकुट बनला. चंद्रकला यांची टिळक लागले. त्याचबरोबर सर्व अवयवांभोवती सर्प गुंडाळले, जे अगदी दागिन्यासारखे दिसू लागले. सर्व अवयव चितेच्या राखेने माखले होते. ते चंदनासारखे चमकत होते. कपड्याच्या जागी सिंह आणि हत्तीची कातडी होती. अशा रीतीने भगवान शिव विविध अलंकाराने सजून वराच्या रूपामध्ये तयार झाले. त्यांच्या चेहऱ्याची शोभा वाढवणारी आभा वर्णन करणे कठीण आहे. ते व्यक्तिशः देव आहेत. त्यानंतर सर्व देवता, यज्ञ, दानव, सर्प, पक्षी, अप्सरा आणि महर्षिगण एकत्र भगवान शिवांकडे गेले आणि आनंदाने म्हणाले, हे महादेव, हे महेश्वरजी, आता तुम्ही आमच्याबरोबर येऊन देवी पार्वतींशी विवाह करून अनेक आशीर्वाद द्या. त्यानंतर क्षीरसागराचे भगवान श्रीहरी विष्णू यांनी शिवांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि ते म्हटले, हे देवादिदेव महादेव, हे भक्तवत्सल, आपण नेहमी तुमच्या भक्तांशी कृती सिद्ध केली. हे प्रभू, वैदिक विधीनुसार देवी पार्वतींशी तुमचा विवाह होत आहे. तुमचा हा विवाह सोहळा जगामध्ये प्रसिद्ध होईल. प्रभू, कुलधर्मानुसार मंडप स्थापन करून
आपण या जगामध्ये आपली कीर्ती वाढवता. भगवान विष्णूंनी सांगितल्यानंतर महादेवांनी मला सर्व कार्य पद्धतशीरपणे करायला सांगितले. मग मी कश्यप, अत्री, वशिष्ठ, गौतम, भृगु, कण्व, बृहस्पती, जमदग्नी, पराशर, मार्कंडेय, अगस्त्य, च्यवन, गर्ग, शिलापाक, अरुणपाल, अकृताश्रम, शिला, दधीची, उपमन्यू, अकर्ण, भारद्वाज या महान ऋषींना हे सर्व कार्य सांगितले. त्याचबरोबर पिप्पलाद, आपल्या सर्व शिष्यांसह उपस्थित व्यास यांनाही बोलावून भगवान शिवांच्या प्रेरणेने सर्व धार्मिक विधी केले. सर्वांनी मिळून भगवान शिवांच्या रक्षणासाठी अनुष्ठान केले आणि मग ऋग्वेद आणि यजुर्वेदातील स्वस्ती वाचनाचे पठण केले. मग सर्व ऋषींनी आनंदाने शुभ कार्य पूर्ण केले आणि त्यानंतर ग्रह आणि बाधा शांतीसाठी पूजा करण्यात आली. ते सर्व वैदिक आणि अलौकिक विधी योग्य पद्धतीने पूर्ण झालेले पाहून भगवान शिव खूप आनंदित झाले. तेव्हा भगवान शिव आनंदाने देव आणि ब्राह्मणांसह कैलास पर्वतामधून बाहेर आले. त्यावेळी भगवान शिवांनी सर्व देवतांना आणि ब्राह्मणांना हात जोडून आदरपूर्वक नमस्कार केला. सगळीकडे संगीतमय वाद्य वाजू लागले. सगळे मंत्रमुग्ध झाले आणि नाचू लागले. तेथे एक अतिशय मोठा उत्सव सुरू झाला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, भगवान शिवांनी काही गणांना तिथे राहण्याची आज्ञा केली आणि नंदीश्वरासह सर्व गणांना हिमालयपुरी जाण्याची आज्ञा दिली. त्याचवेळी गणांचा स्वामी शंखकर्ण कोटी गणांसह निघून गेला. मग भगवान शिवांची आज्ञा मिळाल्यानंतर गणेश्वर, शंखकर्ण, केकराक्ष, विरितक, विशाख, परिजा, विरितनानन, दंडूप, कपाल, संदारक, कंदुक, कुंडक, विषस्तंभ, पिप्पल, सनदक, अवसान, कुंड, लोकुशील, लोकांतक, दीपात्मा, दयांतक, भृगरिती, देवदेवप्रिया, वीरभद्र यासारख्या असंख्य अनुयायांसह, क्षेत्रपालांसह, भैरवांसह नंदीश्वर आणि गणराज आपापल्या सर्व गणांसह उत्साहाने निघाले. त्या सर्व गणांच्या मस्तकावर केस, कपालावरती चंद्र आणि गळ्यामध्ये निळ्या रंगाची खून. शिवजींनी रुद्राक्षाचे अलंकार परिधान केले होते. अंगावरती राख सुंदर भासलेली होती. सर्व गणांनी हार, कुंडले, कुंजीर, मुकुट धारण केले होते. अशा प्रकारे त्रिलोकीनाथ महादेव आपल्या लाखो शिवगणांसह मी, श्रीहरी विष्णू आणि इतर सर्व देव मोठ्या थाटामाटामध्ये हिमालय नगरीकडे निघाले. यावेळी चंडीदेवी त्या मिरवणुकीमध्ये महादेवांच्या बहिणीच्या रूपात नाचत होती. चंडीदेवीने नागांचे अलंकार धारण केले होते आणि ती भूतावर बसलेली होती. तिच्या डोक्यावरती सोन्याने भरलेले भांडे होते जे दिव्य प्रकाशासारखे चमकत होते. तिची ती मुद्रा पाहून शत्रू भयाने थरथर कापत होते. कोट्यावधी भूते आणि आत्मे त्या मिरवणुकीमध्ये सौंदर्य वाढवत होते. डमरू, भेरी, शंख यांचे नाद चारही दिशांना गुंजत होते. त्याचा आवाज अतिशय शुभ होता, जो सर्व विघ्न दूर करणारा होता. सर्व देवता आणि शिवगणांच्या मध्ये श्रीहरी विष्णू आपल्या वाहन गरुडावर बसलेले होते. डोक्यावर सोन्याची छत्री होती. चामर वाहून नेला जात होता. वेद, शास्त्र, पुराण, आगम, सनकादी महासिद्ध, प्रजापती, पुत्र आणि इतर नातेवाईक यांच्याबरोबर मी कृपापूर्वक चालत होतो. स्वर्गाचा राजा इंद्रही हत्तीवरती बसून शोभून दिसत होता आणि या वर यात्रेची शोभा वाढवत होता. भक्तवत्सल भगवान शिवांच्या वर यात्रेमध्ये अनेक ऋषीमुनी, संत त्यांच्या दिव्य तेजाने प्रकाशमान होऊन चालत होते. देवादिदेव महादेवांचा शुभ विवाह पाहण्यासाठी शाकिनी, यतुधान, बेताल, ब्रह्मराक्षस, भूत, प्रेत, पिशाच इत्यादी गण, सर्व गंधर्व, किन्नर देखील नाचत आणि गात होते. आनंद त्यांच्या मनी भरलेला होता. या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी स्त्रियाही मागे नव्हत्या. सर्व जगाच्या माता देवी गायत्री, सावित्री, लक्ष्मी आणि सर्व देवांगना, सर्व देवपत्नी आणि देवमाता यांनीही आनंदाने शिवाजींच्या वरयात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता. शिवजी नंदीवरती आरूढ होऊन अतिशय शोभत होते. भगवान शिवांची ही प्रतिमा सुंदर होती. सर्व देवता, ऋषी मुनी, शिवगण, भूत, पिशाच यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या प्राणवल्लभ देवी पार्वतींचे पाणीग्रहण करण्यासाठी ते आनंदाने आपले सासरे गिरिराज यांच्या हिमालय नगरीकडे कूच करत होते. हिमालयाकडे वाटचाल करत असताना त्यांच्यावरती आकाशातून फुलांचा वर्षाव होत होता. वरयात्रेचे ते दृश्य खूपच सुंदर दिसत होते. चारही दिशांना सनई वाजवली जात होती. मंगल गीते गात होते. त्या शोभायात्रेचे अनोखे दृश्य सर्व पापांचा नाश करणारे
आणि खरी आध्यात्मिक शांती देणारी होते. आणि श्रोतेहो, याचबरोबर शिवमहापुराणामधील भाग 23 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित ही विवाहाची दिव्य कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.